कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगताना पाहायला मिळते। एकीकडे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची घोषणा केली आहे, मात्र महायुतीच्या उमेदवारांची यादी अद्याप गुलदस्त्यातच आहे। त्यामुळे या महापालिका निवडणुकीत नेमकी काय रणनीती वापरली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। काँग्रेसनं कोल्हापूरकरांना तुम्ही म्हणशीला तसं असं आवाहन करत प्रचारात रंगत आणली। पाहूयात। कोल्हापुरात निवडणुकीची रणनीती। काँग्रेसकडून 48 उमेदवारांची यादी जाहीर। जागा वाटपाच्या निर्णयाआधीच कृष्णराज महाडिकांचा अर्ज दाखल। महायुतीच्या उमेदवारांच्या यादीची कोल्हापूरकरांना प्रतीक्षा। निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार निवडतानाच नेत्यांची चांगलीच दमछाक होताना पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती असा दुरंगी सामना जवळपास रंगण्याचं दिसून येत आहे। महाविकास आघाडीची फारकत घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वेगळी भूमिका घेताना दिसतोय। दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि वंचितची युती झाल्यानं तिसरा पर्याय कोल्हापूरकरांसाठी खुला झालाय। महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसनं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशी टॅगलाईन देत निवडणुकीच्या मैदानात वेगळीच टॅगलाईन दिली आहे। काँग्रेस विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाणार असल्यानं सतेज पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं यामागचा उद्देश एवढाच आहे की उद्या महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्यानंतर कोल्हापूरमधला विकास हा लोकांनी आम्हाला सांगायचा आहे की काय केलं पाहिजे। लोकांना जे अभिप्रेत आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, कारण की प्रदूषणाचा विषय आहे, पार्किंगचा विषय आहे, कचऱ्याचा विषय आहे, पाणी पुरवठा सुरळीत करणं हा विषय, आणि म्हणून शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचं ऐकून घेऊन आम्ही जाहीरनामा करणार आहोत। कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत असताना आता तिसऱ्या आघाडीनं देखील यामध्ये उडी घेतली आहे। कार्यकर्ता पॅटर्न राबवत वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र येऊन त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घराणेशाहीला थारा न देता कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी 81 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा या तिसऱ्या आघाडीनं केली आहे। 16 जानेवारी नंतर महाविकास आघाडीनं नेमकं काय गमावलंय हे त्यांना कळेल असा इशारा आपच्या नेत्यांनी दिला आहे। या घराणेशाहीच्या विरोधात, या टक्केवारीच्या विरोधात आपण वंचित बहुजन आघाडीची एक स्वतंत्र आघाडी तयार करायची आणि या आघाडीमध्ये घटक पक्षांना सामावून घेऊन कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राबवायचा, अशा पद्धतीची घोषणा आज आम्ही या पत्रकार परिषदेमधनं मित्रांनो करत आहोत। महायुतीत जागा वाटपाचा तिढा काय संपलेला नाहीये। आज उद्या असं म्हणत नेत्यांमध्ये जागा वाटपावरून एकमत झालेलं नाहीये। जागा वाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी कृष्णराज धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे। आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद आहे। माझ्या घरातल्या सर्व सदस्यांचा मी आशीर्वाद घेऊन असं काही बाहेर पडलो। माझं खूप मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार आज खूप उत्साहाने इथं उपस्थित राहिलेत आणि राजकीय जीवनातली वाटचालीचा सुरुवातीचा आजचा दिवस आहे, त्यामुळे मी फार खुश आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी या एकमेकांच्या विरोधात ठाण मांडून उभ्या राहिल्या। प्रमुख पक्षांचे नेते कोल्हापूरच्या विकासावर चर्चा करतायत। राजकीय वाद सोडून निवडणुकीच्या निमित्तानं होणारी विकासाची चर्चा प्रत्यक्षात यायला हवी अशीच कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।